नमस्कार मित्रांनो, आज आपण हनुमंतवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे आलो आहोत। तर असाच एक सुंदर असा गौरी गणपतीचा जो देखावा आहे तो आज आपण पाहणार आहोत। अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी बनवलेला आहे की जेणेकरून जे आता जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे, जे उपोषण चालू आहे, त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्या ताईंनी तो प्रतिमात्मक असा देखावा सुंदर असा देखावा तयार केलेला आहे। तर चला आपण पाहूया। नमस्कार ताई। नमस्कार। तुम्हाला म्हणजे हा देखावा करण्याची कल्पना कस काय सुचली? सध्या आरक्षणचा माहोल आहे आणि मनोज दादांनी आरक्षण जे उभारले आरक्षणासाठी अन्न पाणी टाकलेलं आहे। बरोबर। आणि मला त्यातूनच एक कल्पना सुचली की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मी हा देखावा केलेला आहे। तर मला माझी अशी विनंती आहे सरकारला की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं ही माझी इच्छा आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर असा देखावा आहे तर ताईंनी उभारलेला आहे। अगदी जे आज आपण पाहतोय मराठा आंदोलन जे ज्या पद्धतीने म्हणजे भगवी टोपी असेल अशा पद्धतीनं त्या गौरांना सुद्धा एक भगव्या टोप्या घालून हातामध्ये जे आपलं महाराष्ट्राचं प्रतीक आहे, हिंदुत्वाचं प्रतीक आहे, जो भगवा झेंडा, तो देखील भगवा झेंडा घेऊन त्या गौरांना प्रतिमात्मक असं बसवलं आहे। मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे आणि असा सुंदर असा देखावा त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, जरांगे पाटलांना एक पाठिंबा देण्यासाठी हा देखावा त्यांनी सादर केला आहे। अतिशय सुंदर अशी मनमोहक रांगोळीसुद्धा त्यांनी इथं काढली आहे आणि आपण पाहू शकता की आता बघा की आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, त्यानंतर आता मराठा लाखात येत नाही तो येतोय कोटी कोटीत, म्हणजे अशा पद्धतीचे त्यांनी ते बॅनरसुद्धा इथं उभं केलेले आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणात्मक देण्याचे त्यांनी इथं बॅनरसुद्धा त्यांनी उभारलेले आहेत। एकच वादा जरांगे दादा, आतमध्ये तुम्ही पाहू शकताय जब पाटील खडे तो सरकार से बडे, आमचा एकच अलगार, आमचं आरक्षण आमचा अधिकार, म्हणजे अशा पद्धतीचे त्यांनी इथं बॅनर तयार केलेले आहेत की जेणेकरून जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी, मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा देखावा सादर केलेला आहे। अतिशय सुंदर असा देखावा आहे आणि नक्कीच त्यांच्या त्या एक देखावा तर केलेलाच आहे, पण त्यांची कळकळीची विनंती देखील सरकारला त्यांनी केलेली आहे की त्यांना आरक्षण मिळावं, आरक्षण भेटावं। पण तो हा पुढचा प्रश्न आहे, सरकारचा प्रश्न आहे। सरकार नक्कीच त्यांना न्याय देईल, पण त्यांनी जो आज हा देखावा केलेला आहे अतिशय सुंदर असा देखावा आपण पाहतोय। अतिशय सुंदर अशा गौरा इथं आपण बसवलेल्या पाहतोय। सैनिक वगैरे जे काही गौरायला पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या परंपरा असतील, जे काही पदार्थ असतील बनवलेले असतील, पोळी, आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, लाडू, करंजा, बालुशाही, लाडू वगैरे जे पदार्थ असतात ते सर्व काही इथं आपण ठेवलेलं पाहता। सुंदर असा अगदी छोटासाच देखावा, परंतु अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी उभारण्याचं काम केलेलं आहे। अगदी मनापासून आवडला आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या माय मराठी प्रोडक्शन या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।